मी काकाला आता प्रश्न विचारणार आहे. काका, 20 वर्षाच्या पोरांना तुम्हाला काय ॲडवाइस द्यायची हेल्थ बद्दल? शक्यतो उद्योग करावा चांगल्यापैकी. उद्योग? कुठला उद्योग? तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या आवडीप्रमाणे उद्योग करायचा. अच्छा. आणि हेल्थ? नोकरी लागत नाही ना. नोकरी लागत नाही? काय रिझन आहे त्याचं? नोकरी लागतच नाही ना आपल्याला पण. अच्छा. तुम्ही काय केलं तुमच्या लाईफमध्ये? तुमचं प्रोफेशन काय होतं? मी स्वतः कसं त्यावेळेचा काळ वेगळा होता 80 सालचा. 80-81 मध्ये सर्व्हिसला मी लागलो होतो कंपनीमध्ये. कंपनीमध्ये सर्व्हिस केल्यामुळं माझी मुलं शिकली गेली. आणि ते कसं आहे ज्याच्या ज्याच्या आवडी वाचतं जॉब करायचा उद्योग करायचा. अच्छा. तर आता तुमच्या मुलांनी कधी बिझनेस, म्हणजे तुमच्या मुलांनी बिझनेस केलाय का जॉब केलाय? जॉब कराय तुम्ही त्यांना नाही सांगितलं बिझनेस करण्याबद्दल? मग बिजनेस कराय म्हणजे आता आपल्याला शेती कमी असल्यामुळं काय करणार असतं. शेती पावसावर सगळे अवलंबून असल्यामुळं आमचा भाग दुष्काळी भाग आहे पुरंदर तालुका. अच्छा. त्यामुळे तिकडे काय होतं 8 महिने पाणी असतं. अच्छा. तर मला काका, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा असं रिग्रेट वाटतं, पश्चाताप वाटतो की ही गोष्ट करायला पाहिजे होती मी त्या काळात? आता पश्चाताप सांगून काय फायद्याचं आहे. आपली मुलं जर व्यवस्थित निघाली तर त्याचा उपयोग होतो. नाही उपयोग नाही व्यवस्थित जर त्यांनी आपल्या पायावर उभं राहिलं नाही तर मग आपलं पश्चाताप होतो. अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं मराठवाड्यात पाऊस न पडण्याचं काय कारण आहे मेन? न पडण्याचं तिकडे झाडी कमी असतात. झाडी कमी, जमीन जास्त आहे पण झाडी कमी आहे. अच्छा. आणि आपण जर एक प्रकल्प घेतला आणि झाडे लावायला सुरुवात केली तर मग काय होईल? म्हणजे मग हवामान वेगळं होईल. हवामानामुळं झाडं जास्त उंच झाल्यामुळं हवा आली आणि तिथं पाऊस पडू शकतो. आता कोकणात कसं आहे झाडी जास्त आहे तिथं पाऊस पडतो. तसं तिकडं पण झाडी लावली पाहिजे ना. प्रत्येकाने एक एक झाड लावलं तरी उपयोग होऊ शकतो. बघू शकता गाईस. आणि काकाला मी अजून एक प्रश्न विचारतो, ते म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काका काय 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 गोष्टी शिकल्या, जर जे तुम्ही एका 20 वर्षाच्या पोराला सांगचाल? शिकायचं म्हणजे आपलं आवडीत मुलांच्या आवडी असतं शेवट काय करायचं ते. आवडी जर असेल तर ते होऊ शकतं. आवड नसेल तर तुमची जर आवड योग्य असेल तर तुम्ही त्या मार्गाने जाऊ शकता. बाकी दुसरं काय म्हणायचं नाही. अच्छा. चालतंय काका, धन्यवाद. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. धन्यवाद.